देशाचा युवा हा देशाचा भविष्य असतो। स्वामी विवेकानंदांच्या मते जर देशाचा युवा बदलला तर देश बदलल्याशिवाय राहणार नाही। त्याप्रमाणे देशाचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या युवकांच्या जीवनात अनेक असे जीवन बदलणारे क्षण येत असतात। त्यातीलच एक क्षण असतो तो म्हणजे 10वी 12वी पास होणे, जो जीवनाचा टर्निंग पॉइंट म्हणून प्रत्येकाच्या जीवनात येतो। आणि बहुधा सर्वच या टर्निंग पॉइंटवर पास होतात, परंतु त्यांच्या यशाचा आनंदोत्सव सहसा साजरा होत नाही। म्हणून अशा युवकांच्या यशाच्या आनंदोत्सव भाजपाच्या अंबा मंडळाचे अध्यक्ष मंगेश खोंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साई प्रस्थ मंगल कार्यालय अमरावती येथे या युवकांना स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन सत्कार करण्यात आले, ज्यातून त्यांच्या यशाचा आनंद त्यांना साजरा करता आला। हा जो मंगेश खोंडे यांनी उपक्रम 4 वर्षापासून राबविलेला आहे, त्या स्तुत्य अशा उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते आणि त्यांच्याकडून असेच समाजोपयोगी कार्यक्रम व्हावे अशी प्रभूचरणी प्रार्थना करते। शिवाय वृक्षांचे रोपटे वाढवून पृथ्वीचे समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवडीमध्येही या युवकांचा सहभाग होऊन निसर्गाप्रती प्रेम वाढेल आणि वृक्षाप्रमाणे आपले भविष्य उज्ज्वल व मोठे होण्यास मदत होईल। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जे 10वी 12वी गुणवंत प्राप्त विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आता हे 4थं वर्ष आहे। आम्ही या सत्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आणि महत्त्वाचे त्यांच्या पालकांसाठी या कार्यक्रमानंतर त्यांची ॲडमिशन आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यासाठी स्वर्गीय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि मंगेश खोंडे मित्रमंडळ आमची सर्व पूर्ण टीम यासाठी सदैव तत्पर असते। आणि या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की या मुलांचं भवितव्यामध्ये यानंतर जे विद्यार्थ्यांचं जे शिक्षणासाठी भविष्य आहे तिथे कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन केलं जाते। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपल्यानंतरही यामधून आम्ही 150 ते 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा 10वी आणि 12वी सत्कार करतो। त्यांना एक झाडाचं आज प्रत्येक ठिकाणी झाडाची गरज आहे। केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा 33 कोटी झाडं लावायचा प्रण घेतलेला आहे। आमच्या माध्यमातून 100-200 झाडं दरवर्षी लागले पाहिजे असे झाडाचं रोपटं आणि एक सर्टिफिकेटच्या रूपात त्यांना प्रोत्साहन आम्ही एक सत्कार करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करतो, ज्यामुळे भारताचे नैसर्गिक स्वास्थ्य व भारताचे भविष्य उज्ज्वल होईल। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी तसेच अमरावतीचे आमदार सुनील देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते। विसेन न्यूज करिता महेश चव्हाण यांचा हा वृत्तांत।